सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मेडिकल आणि अभियंता क्षेत्रातील महाराष्ट्र आणि भारतातील सर्वोच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा म्हणजेच NEET, GEE, CET या परीक्षेसाठी फाउंडेशन कोर्सेसमधून योग्य मार्गदर्शन मिळावे याकरता नगर शहरातील श्री सांदीपनी अकॅडमीच्या वतीनं तालुका आणि जिल्हास्तरीय निश्चय स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन करण्यात येत असतं। यंदाही श्री सांदीपनी अकॅडमीच्या वतीनं निश्चय 2024-25 या स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्कॉलरशिप परीक्षेत 20 तालुक्यातील 250 शाळांतील 25,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं। इयत्ता 10वीतून 11वीत जाणाऱ्या 8,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी निश्चय स्कॉलरशिप परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं। त्यापैकी तालुकास्तरीय ऑनलाईन परीक्षेमध्ये सुमारे 2,500 पेक्षा अधिक तर जिल्हास्तरीय ऑफलाईन परीक्षेमध्ये 850 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जवळपास 1 कोटी रुपयांपर्यंतच्या स्कॉलरशिपचं वाटप करण्यात आलंय। जय मल्हार फेम देवदत्त नागे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचं वितरण करण्यात आलंय। याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक निखिल वारे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित सर, श्री सांदीपनी अकॅडमीचे संचालक के बालराजू, अमित गुजराल, नानासाहेब बारहाते उपस्थित होते। सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सुद्धा NEET, GEE, CET परीक्षा देता यावी या दृष्टिकोनातून श्री सांदीपनी अकॅडमीच्या वतीनं एम्पॉवर स्कॉलरशिप प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली आहे। या प्रोजेक्टमध्ये विविध स्तरावरील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे। विद्यार्थ्यांचं भविष्य लक्षात घेता श्री सांदीपनी अकॅडमीनं उचललेल्या या यशस्वी पावलाचं कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। तर आजच्या या स्कॉलरशिप वितरण कार्यक्रमासंदर्भात श्री सांदीपनी अकॅडमीचे संचालक नानासाहेब बारहाते यांनी अधिक माहिती दिली आहे। आज मी श्री सांदीपनी अकॅडमी या इथे स्कॉलरशिप वितरणाच्या समारंभाला या इथे आलो। मला एवढं सांगायचं वाटतं की मुलांसाठी खूप सुवर्ण संधी आहे आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायची। मी सुद्धा असाच एक विद्यार्थी होतो ज्याच्या मनाचं चलबिचल असायची, काय करावं काय करू नये, पण तेव्हा श्री सांदीपनी अकॅडमी सारखी समजा एखादी संस्था असती तर नक्कीच मी अजून फोकस झालो असतो। पण मी स्वतःचा गुरु केला आणि पूर्ण वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवलं आणि आज मी या इथे सर्वांच्या समोर उभा आहे। मला तुम्हा मुलांना प्रत्येकाला सांगावं वाटतं की आज तुमच्याकडे एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे, ते म्हणजे श्री सांदीपनी अकॅडमी, जिथे केवळ तुम्हाला शिक्षण नाही तर तुम्हाला स्वतःचं कॅरेक्टरसुद्धा बिल्डअप करायची चांगली संधी आहे। त्यामुळे खचून जाऊ नका। तुम्हाला बालराजू सर ज्या गोष्टी तुम्हाला सांगतील, त्यांची टीम जे तुम्हाला सांगत असेल ते अगदी तुम्ही मनापासून आत्मसात करा। एवढंच सांगतो, तुम्हाला केवळ तुमचं अकॅडमिक करिअर उंचावणार नाही तर तुमचं स्वतःचं जे कॅरेक्टर आहे ते सुद्धा नक्कीच तुमचं उंचावेल। तुम्हाला एवढं सांगायचं वाटतं की बस मनात वाईट गोष्टी कुठल्याच आणू नका। समजा काय मनात आलं असेल ते तुमच्या सरांना, या इथल्या फॅकल्टीला तुम्ही एक्सपोज करा, तर नक्कीच तुम्हाला त्यातून मार्ग काढतील, कारण ही एवढी सशक्त अकॅडमी अशी आहे। माझ्याकडं खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद। नमस्कार, मी प्राचार्य सुनील पंडित, राष्ट्रपती शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे। या ठिकाणी सांदीपनी अकॅडमीनं अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून या सांदीपनी अकॅडमीच्या माध्यमामधून अनेक विद्यार्थी GEE असेल, नीट असेल, अन्य परीक्षा असतील, या परीक्षामध्ये अतिशय उत्तुंग त्यांनी भरारी घेतलेली आहे आणि आज तर 1 कोटी रुपयाचे बक्षीस या ठिकाणी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ते वाटप करणार आहेत। मला निश्चित खात्री आहे की सांदीपनी अकॅडमीच्या माध्यमामधून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट असे शैक्षणिक काम या ठिकाणी सुरू आहे। अहिल्यानगर शहरामधील सांदीपनी अकॅडमी याचा आज स्कॉलरशिपचा प्रोग्राम होता, त्याच्याकरता मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि त्यांनी नवीन स्टुडंट्स एम्पॉवरमेंट हा एक वेगळा प्रोग्राम आणलेला आहे, ज्याच्यातनं गरजूवंत विद्यार्थी जे असतील की ज्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे आणि त्यांना कुठेतरी पुढच्या काळामध्ये की चांगलं जर शिक्षण द्यायचं असेल, दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल, पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना जर शिक्षण घेता येत नसेल तर त्यांच्याकरता एक मोफत शिक्षणाचा कार्यक्रम हा त्यांनी आयोजित केला आहे, त्याकरता मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। नमस्कार, आज दिनांक 19 जानेवारी 2025 रविवार रोजी श्री सांदीपनी अकॅडमी आयोजित निश्चय स्कॉलरशिप परीक्षा जी तालुका लेवल आणि जिल्हास्तरीय झाली होती, तिचा आज बक्षीस वितरण समारंभ समाप्त होत आहे। तर या कार्यक्रमासाठी आपले नगरचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप, त्याचबरोबर नगरसेवक निखिल वारे साहेब, प्रिन्सिपल संघाचे अध्यक्ष माननीय सुनील पंडित सर आणि बॉलिवूड स्टार देवदत्त नागे सर यांच्या हस्ते पार पडलेला आहे। तर निश्चय स्कॉलरशिप परीक्षा जी आहे ती आपण 12 तालुक्यांमध्ये घेतलं होतं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। तर जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अवॉर्ड्स ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल असेल, सर्टिफिकेट्स असतील आणि 1.5 लाख, 1,50,000 अशा विविध स्कॉलरशिप JEE आणि नीट
या कोर्सेस करता संदीपनी अकॅडमीमध्ये वाटलेले आहेत. तर संदीपनी अकॅडमीचे डायरेक्टर डॉक्टर के बालराजू सर यांनी या ठिकाणी एम्पॉवरमेंट हा एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. एम्पॉवरमेंट प्रोजेक्ट म्हणजे ह्या वर्षीपासून संदीपनी अकॅडमीमध्ये आपण काय करतोय की 80 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतोय. हे 80 विद्यार्थी जे आहेत हे बिलो पॉवर्टी लाईन मधले विद्यार्थी असतात. ह्यांची परिस्थिती नसते IIT JEE किंवा नीट कोर्सेस करण्यासाठी आणि एवढी सगळी फीस भरण्यासाठी. तर असे होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी हा प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे. तर या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच एक कॉन्फिडन्स आहे की ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे अशा विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा खूप फायदा होईल. थँक्यू सो मच.